श्रोतेहो नमस्कार. आज 27 ऑक्टोबर जागतिक ऑक्युपेशनल थेरपी दिवस. या निमित्तानं डॉक्टर अश्विनी डहाट यांची आपण मुलाखत ऐकूया. नमस्कार डॉक्टर अश्विनी डहाट. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर अश्विनी डहाट या व्यवसाय उपचार तज्ञ अर्थात ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून काम करतात. श्रोतेहो, 27 ऑक्टोबर हा वर्ल्ड ऑक्युपेशन थेरपी डे म्हणून साजरा होत असतो. तर हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश कोणता आहे? वर्ल्ड ऑक्युपेशनल थेरपी डे हा साजरा करण्याचा मागचा जो मेन हेतू आहे तो मॅडम अवेअरनेस आहे. नॉर्मल पीपल जनजागृती हे करणं, कारण व्यवसाय उपचार तज्ञ हा व्यवसाय उपचारिक आहे. तर जसं जर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये गेलं तर तिथे एक मोठं असं हॉस्पिटल वेगळं सेंटर आहे ऑक्युपेशनल थेरपीचा. पीएचसी मध्ये गेलं तर तिथे व्यवसाय उपचार तज्ञ मिळतात. मेंटल हॉस्पिटलमध्ये पण व्यवसाय उपचार तज्ञ असतं, जे आपल्या दिव्यांग मुलांसाठी स्पेशल स्कूल्स असतात. तर असे वास्ट रेंज ऑफ डिसेबिलिटीज आणि उपचार पद्धतीला व्यवसाय उपचार तज्ञ हेल्प करतात. त्यामुळे ह्या प्रोफेशनचा जनजागृती होणं, याचं अवेअरनेस होणं हा मुख्य उद्देश आहे. आणि ह्या वर्षाची जी थीम आहे ते युनिटी थ्रू कम्युनिटी आहे. आणि आकाशवाणी हे असं एक सेंटर आहे जे कम्युनिटीचा एकदम इम्पॉर्टंट भाग आहे. त्यामुळेच आम्हाला असं वाटलं की जे कम्युनिटी आहे, जे रिमोट एरियाजमध्ये आहे, ज्यांच्यापर्यंत आकाशवाणी पोहोचते त्यापर्यंत आम्ही पोहोचून ऑक्युपेशनल थेरपीचा जनजागृती करावी, अवेअरनेस करावी, हा मुख्य उद्देश आहे. डॉक्टर अश्विनी, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग म्हणून जो विभाग ओळखला जातो, या विभागाच्या अंतर्गत या केंद्राच्या माध्यमातून कोणकोणत्या सवलती आणि कोणकोणत्या सोयी पुरवल्या जातात? समेकित क्षेत्र कौशल्य विकास दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र हा सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार याच्या अधिपत्याखाली असतं. आणि आमचं जे ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोल आहे ते अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग मुंबई इथे आहे. त्यांच्या अंडर आम्ही काम करतो. तर पूर्ण इंडियामध्ये जे सगळे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सला एक सीआरसी असतं. तसंच महाराष्ट्रातला हा एकमेव जे सेंटर आहे, रिजनल सेंटर, हा सीआरसी नागपूर आहे, जो यशवंत स्टेडियम धंतोली इथे केंद्रित आहे. तर त्यांना आम्ही पुनर्वसनचे सगळे उपचार पद्धती लाभ देतो. दिव्यांगजनांना आपण एड्स अँड अप्लायन्सेस, म्हणजे जर व्हीलचेअर असेल, ट्रायसायकल असेल, हिअरिंग एड कानाची यंत्रणं असतील, वॉकर असतील, आणि जर त्यांना ज्या ज्या थेरपीज लागतात, जसं फिजिओथेरपी झाली, ऑक्युपेशनल थेरपी झाली, स्पीच लँग्वेज थेरपी झाली, अवेअरनेस झालं, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग झाली, स्पेशल एज्युकेशन झालं, व्हिज्युअली इम्पेर्ड लोकांना जे चालण्याच्या पद्धती शिकवावी लागतात किंवा ब्रेल स्टडी दिली जाते ते पण आमच्या माध्यमातून त्यांना शिकवली जाते. आणि लोकांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम, पेरेंट ट्रेनिंग प्रोग्राम, सिबलिंग ट्रेनिंग प्रोग्राम, पर्सन्स विथ डिसेबिलिटी ट्रेनिंग प्रोग्राम, आशा वर्कर अंगणवाडी ट्रेनिंग प्रोग्राम, अशा भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही चालवतात. आणि जे स्पेशल एज्युकेटर्स आहेत त्यांना त्यांची अपग्रेडेशन्स करावी लागतात प्रोफेशन्समध्ये, तर ते पण आमच्याकडनं त्यांना शिकवली जातात. स्पेशल एज्युकेशनचे डिप्लोमा कोर्सेस असतात ते आमच्याकडे चालतात. तर ह्या सर्व माध्यमातून आम्ही दिव्यांगजनांपर्यंत पोहोचण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो. कोणीही कितीही एजचा माणूस आम्हाला इझिली अप्रोच करू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर दिव्यांग असेल तर ती तुमच्याकडे लगेचच पोहोचू शकते? हा मॅडम, तो येऊन आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतो आणि रजिस्ट्रेशन झालं की त्या कन्सर्न्ड जे डिपार्टमेंट, जर तो अपंग असेल पायाने किंवा त्याला चालण्या फिरण्यात त्रास असेल तर मग त्याला फिजिओथेरपी आणि प्रोस्थेसिस्ट अँड ऑर्थोसिस हा डिपार्टमेंट असेल जे कृत्रिम अवयव बनवण्यात मदत करतं. आम्ही त्याला तिथेच कन्सर्न डिपार्टमेंटमध्ये पाठवतो आणि तिथे मग त्याचं सगळं असेसमेंट करून त्याला लागणारे, त्याला गरजेचे जे पण वस्तू आहेत किंवा थेरपीज आहेत ते त्यांना तिथे प्रोव्हाइड केले जातं. आणि जर माणूस दुरून आलेला असेल किंवा बाहेरगावीचा असेल तर मग त्याला ट्रेन केलं जातं की तू जर घरी परत जातोय तर तू स्वतःची काळजी कशी घेणार, जर तुझ्याकडे एक कृत्रिम अवयव आहे आणि त्याच्यासोबत त्याला चालण्याच्या पद्धती कशी राहील, हे सगळी जे ट्रेनिंग आहे ते आम्ही त्याला आधीच आमच्याकडे राहून दिली. हा जो ट्रेनिंग पिरियड आहे हा साधारण किती दिवसांचा आहे? मॅडम, डिपेंड करतं त्याच्या कंडिशनवर. कधी कधी कोणी
4 ते 5 दिवसात पण शिकून जातं आणि कधी कधी थोडं 15 दिवस पण लागतं त्याला शिकायला. पण ते डिपेंड करतं. आणि जर तो म्हणतच असेल की नाही मी राहूच नाही शकत, तर मग त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही ते सगळी ट्रेनिंग देऊन त्याला तसं त्याच्या सोयीच्या हिशोबाने त्याला ट्रीट करतो. म्हणजे त्याला स्वतःला स्वयंपूर्ण बनवण्याचा तुमचा एकंदरीत प्रोजेक्ट आहे. बिलकुल. दिव्यांग सशक्तीकरण विभाग यामध्ये खूप सारे कार्यक्रम राबवले असतात. मग हे सगळे कार्यक्रम ठराविक दिवस राबवलेले असतात की पूर्ण वर्षभर सुरू असतात, आणि कोणते कार्यक्रम असतात? कार्यक्रम असतात ते वर्षभर असतात. कारण जसं स्पेशल डेज झालेत, जसं आज 27 ऑक्टोबरला स्पेशल डेज आहे, तर ते ठराविक आहेत की त्या दिवशी ते कार्यक्रम होतील. आणि ते आमची जे वेबसाईट आहे तिथे फ्लॅश केलेलं असतात. म्हणजे लोक आमचं वेबसाईट जर बघतायत तर त्यांना माहित पडेल की आता ह्या मंथमध्ये यांचे हे प्रोग्राम्स आहेत, तर ते फॉलो आहेत. आमची crcnagpur.org ही वेबसाईट आहे. त्यावर जाऊन लोक फाइंड आउट करू शकतात की कोणते कोणते कार्यक्रम आहेत, कोणत्या कोणत्या सवलती आहेत, सीआरसीमध्ये आता काय चालू आहे, किंवा मी सीआरसीला कधी जाऊ शकतो, वेळ काय आहे सीआरसीचा, सुट्टी कधी असते, हे डिटेल जी माहिती आहे आमच्या केंद्राची त्या वेबसाईटवर तिथे अवेलेबल असते. 27 ऑक्टोबर हा वर्ल्ड ऑक्युपेशन थेरपी डे आहे. मग या दिवसाच्या निमित्तानं विशेष असं कोणते उपक्रम आहेत? आज मुलांना जर बघितलं तर कधी कधी मुलं काय असतात की आई वडील आमच्याकडे येतात की ह्या मुलाला सगळं समजतं, फक्त अभ्यास सोडून त्याला बाकी सगळ्या गोष्टी कळतात, फक्त अभ्यासाचं कळत नाही किंवा त्याला लक्षात राहत नाही, त्याला समजतच नाही की हे फाळे आहेत, हे नंबर्स आहेत, हे अल्फाबेट्स आहेत, हे त्याला कळत नाही. मग आता काय करायचं, याचं आम्ही कितीही याला समजवतो तरी हा समजत नाही. मग अशा वेळेस काय करतात की त्या भरपूर ठिकाणी जातात, पण त्यांचं सोयी त्यांना म्हणजे जे प्रॉपर त्यांना ट्रीटमेंट किंवा उपचार पाहिजे असते ते मिळत नाही. मग जर ते व्यवसाय उपचार तज्ञाकडे आले, त्याची चाचणी करून मग त्याला ते प्रॉपर थेरपीज दिली जाते, आईला ट्रेनिंग दिली जाते की घरी जाऊन तुम्ही याच्यासोबत असं असं एक्सरसाइजेस करा, त्याला अशा अशा पद्धतीने शिकवा. तसंच जसं मुलगा मोठा होत राहतं किंवा कोणत्या मुलांना मस्तिष्क पक्षाघात असतो, जन्मजात असतो, तर त्याला हातपाय उचलता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाहीत, मग अशा मुलांना थेरपीज असतात. किंवा आजकालची मुलं जे बघितली आहेत आपण, ते नुसते मोबाईलमध्ये असतात, कोण बाजूला आहे, आई कोण आहे, आवाज कोणी हाक देत आहे, कोणी मला बोलवत आहे, कोणी मला खेळायला बोलत आहे, याच्याकडे बिलकुलच त्यांचं लक्ष नसतं. तर तशा मुलांना पण आम्ही ट्रीटमेंट करतो. जर आपण वयस्क लोकांसाठी बघितलं तर वयस्क लोकांमध्ये थोडेसे काउन्सिलिंगचे सेशन्स होतात आमचे, आणि त्यांना भरपूर ऍक्टिव्हिटीज, त्यांची हॉबीज मध्ये आम्ही इन्व्हॉल्व करतो. कारण एकदा शरीराला कुठे इजा झाली आहे तर माणसाचं काय होतं की डिपेंडन्सी वाढून जातं, अवलंबनपण आपल्या फॅमिलीवर हे वाढून जातंय. पण आता सगळ्यांना स्वतंत्रता खूप अशी हवीशी वाटते की मला जरी काही झालं पण मी कोणावर डिपेंड राहायला नको. तर त्यामुळे आम्ही त्यांचं काम करतो की तुझी हॉबी काय आहे, कारण हॉबी करत राहिलं तर माणूस मोटिवेटेड राहतं. तर हॉबीमध्ये त्याला इन्क्लूड करणं, किंवा त्याचा व्यवसाय कोणता होता, जर तो टायपिस्ट असेल तर टायपिस्ट माणसाला काय गरज आहे की बरोबर स्ट्रेट बसणं यायला पाहिजे, त्याला बरोबर त्याची मान असायला हवी, त्याची टायपिंग स्पीड असली, त्याच्या बोटांची हालचाल यावी बरोबर. तर हे आम्ही लक्षात ठेवतो की याचा टायपिस्ट हा प्रोफेशन आहे, तर हा परत त्याच्या प्रोफेशनमध्ये किती लवकर जाऊ शकतो. तर त्याच्या हिशोबाने मग आम्ही त्याचं जे शरीराची सृष्टी आहे, पॉश्चर आहे, त्याला आम्ही डेव्हलप करायला मदत करतो. त्याची जी मसलची स्ट्रेंथ आहे ते वाढवण्यात मदत करतो. त्याचा बॅलन्स आहे, शरीराचा बॅलन्स कसं एकवट ठेवणं त्यात मदत करतो. आणि त्याला त्याच्या टायपिस्टच्या प्रोफेशनचीच ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करून त्याला त्यांच्या प्रोफेशनमध्ये परत जायला मदत करतो. म्हणजे एकंदरीत त्याचं स्किल कसं वाढेल आणि जगण्याचा दृष्टिकोन किंवा त्याची उमेद कशी वाढेल याकडे तुम्ही जास्त लक्ष देत असता. आज जवळपास 40 ते 50 कॉलेज इंडियामध्ये आहेत ऑक्युपेशनल थेरपीचे, आणि काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 12 ते 15, आणि बाकी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. एओटा जी आहे आमची, जी काउन्सिल आहे, जे ऑल ओव्हर इंडियाचे प्रोफेशन्सला गाईड करतं, ते एस्टॅब्लिश झालं आहे आमच्या 1952. हे जे कॉलेजेस आहेत, इथले स्टुडंट्स आहेत, आज जर पूर्ण देशात जर बघितले तर जवळपास 6000 ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, जे कमी आहेत. म्हणजे जितकी गरज आहे तितके कमी आहेत, तेवढे नाही आहेत.
तर काय असायला पाहिजे की जे नवीन स्टुडंट्स येतात, म्हणजे आज 12th पास झालेल्या स्टुडंट्सला जेव्हा करिअर ऑपॉर्च्युनिटीज येतात तेव्हा ते ह्या प्रोफेशनकडे बघू शकतात. कारण आता ह्या करिअरची खूप जास्त अवेअरनेस झालेली आहे आणि डिमांड वाढलेली आहे. जेव्हा एखादा मूल दिव्यांग असतं तेव्हा ते तर स्वतः म्हणजे धडपड करणार असतं, पण मग त्याच्या पालकांची मानसिकता बदलण्यामध्ये तुमचा काय रोल आहे, कोणती भूमिका आहे? मॅडम, तो फर्स्ट स्टेप असतो आमचा. कारण बहुतेक पेरेंट्सना एक्सेप्टच करत नाहीत की माझ्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. जर आपण सांगितलं की हा आजार आहे, तर तो आजार काय आहे, त्या आजारामुळे शरीराला काय इजा होत आहे, मेंदूला काय इजा होत आहे हे समजून सांगितलं, म्हणजे त्यांच्या भाषेत त्या पेरेंट्सला समजून सांगणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या भविष्यासाठी याचा काय परिणाम होईल हे जेव्हा त्यांना कळतं, तर ते आई वडील स्वतःच त्या मोडवर येऊन जातात, एक्सेप्टन्सच्या मोडवर येऊन जातात. म्हणजे त्यांची काउन्सिलिंग हा आमचा फर्स्ट स्टेप असतो. कारण उपचारासाठी त्यांचा इन्व्हॉल्वमेंट हा सगळ्यात महत्वाची असते. पाचतील तर मुलाला पण, त्या दिव्यांग व्यक्तीला पण तयार करतील आणि मदत करतील. मग याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या सुविधा तुम्ही ज्या देतात त्या नेमक्या कोणत्या असतात आणि त्या कुठून उपलब्ध होतात? दिव्यांगजनांसाठी जसं आमचा सेंटर आहे तिथे जर आलं तर एका छताखाली त्यांना सगळी सोयी मिळतं. एक व्यवसाय उपचार तज्ज्ञ असतात तिथे, ते भेटतील. फिजिओथेरपी तुम्हाला मिळेल तिथे, तुम्हाला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मिळेल तिथे. जर तुम्हाला कोणी दिव्यांग असेल तर त्याला काही बिझनेस टाकायचं असेल, त्याला लोन हवं असेल किंवा त्याला जॉब्सचे ऑपॉर्च्युनिटीज हवे असेल तर तेही त्याच्यासाठी, त्याच्या मार्गदर्शनासाठीही तो आमच्याकडे येऊ शकतो. अंध किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक असतील तर त्यांना कसं चालण्या फिरण्यात मदत करावी, किंवा स्टेशनवर चालायचं आहे त्याला, बस स्टॉपवर चालायचं आहे, तर तिथे कसं तो इंडिपेंडेंटली किंवा बिनधास्तपणे चालू शकणार याची पण ट्रेनिंग त्याला दिली जाते. हो, पण त्याच्यासाठी लागणारे जे उपकरणं असतात किंवा जे साहित्य असतं त्यांना मदत करणारं तुन उपलब्ध होतं, आणि त्यासाठी काय योजना आहेत? एडिप नावाची एक स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्याच्या थ्रू आम्ही हे साहित्य त्यांना देतो. जर त्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल, UDID कार्ड असेल, तर त्यांना ही सोय जी आहे, जे उपकरणं आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. UDID कार्ड जे कार्ड आहे, जे दिव्यांग असतात नेमक्या त्या लोकांसाठी आहेत, आणि जे शहरातले लोक आहेत त्यांचा हे जे कार्ड आहे हे मेडिकल कॉलेजमध्ये बनला जातो, आणि ग्रामीण जे लोक आहेत त्यांचा कार्ड हे मेयो हॉस्पिटल इथे बनला जातो, ग्रामीण विभागाचा. हा कार्ड असणं अति आवश्यक आहे, कारण ह्या कार्डवर त्यांचा आयडेंटिफिकेशन नंबर असतो, आणि त्या आयडेंटिफिकेशन नंबर आमचा एक पोर्टल असतो गव्हर्नमेंटचा, त्याच्यावर चढविला जातो. आणि त्यावर जर त्याचा तो नंबर टाकेल तर त्यावर आम्हाला दिसेल की याला काय काय सोयी सुविधा मिळालेले आहेत, की याला हा उपकरण मिळालेला आहे की नाही, याला ही सोय मिळालेली आहे की नाही. जसं आता दिव्यांग आपल्या दारी ह्या मोठ्या प्रमाणात आपल्या पूर्ण विदर्भात चालू आहे, तर त्यातच त्याचे निराधार योजना, त्याला कोणते साहित्य लागणार असेल तर त्याच्यात त्याचं एनरोलमेंट करून घेणं, निरामय योजना, निरामय हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे. जसं इन्शुरन्स असतं आपलं लाईफ इन्शुरन्स, तसंच दिव्यांगजनांसाठी हे इन्शुरन्स स्कीम गव्हर्नमेंटने काढलेली आहे. तर त्यात त्यांचं एनरोलमेंट झालेलं आहे की नाही, म्हणजे त्यांना एकाच जागी येऊन सगळ्या सुविधा, म्हणजे तुम्ही कुठल्याच पद्धतीने सुटलेलं नको, तुम्हाला सगळ्या सोयीच मिळाल्याच पाहिजेत. जर तुम्हाला कोणतं लोन टाकायचंय तर तुम्ही कुठे जायला हवं हे आम्ही सांगू, तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे तर कोणती कंपनीज किंवा कुठे कुठे मिळू शकतं याचं पण आम्ही त्यांना अप्रोच देतो. जर दिव्यांग आहे तर त्याच्या क्षमतेप्रमाणे तो काय जॉब करू शकतो, तर हे पण मग त्यांना आम्ही प्रोत्साहन देतो स्किल ट्रेनिंगमधनं. ते दिव्यांग व्यक्ती हा कोणत्या वयामध्ये बसणार आहे, म्हणजे जर ते छोटं बाळ आहे का, किंवा शाळेतला विद्यार्थी आहे की ज्येष्ठ नागरिक आहे, आधी ते पाहून घेता आणि मग ज्याला जी गरज हवी असेल तशी तुम्ही ती उपलब्ध करून देता? हो मॅडम, कारण लहान असेल तर त्याचा व्यवसाय खेळच आहे, प्ले, हे आमच्याकडे बघण्याचा उद्देश राहील जास्त. आणि जे तरुण मुलं असतात, तरुण मुलांचं फ्रेंडशिप्स, फ्रेंड्स, मला माझ्या इच्छेप्रमाणे जगता आलं पाहिजे, माझ्या इच्छेप्रमाणे काम करता आलं पाहिजे, अभ्यास किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज हे मुख्य उद्देश तरुण लोकांचे असतात. तर हे सगळ्या गोष्टीलाच बघावं लागतं, कारण एक बघून चालणार नाही, कारण कुठे ना कुठे तो डिप्रेस राहील. एक गोष्ट फुलफिल होईल तर दुसरी होणार नाही, म्हणून सगळ्याच बाबतीत त्याला आम्हाला कव्हर करावं लागतं की त्याची मानसिक स्थिती कशी आहे, त्याचं शारीरिक स्थिती कशी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना बघून आम्ही
त्याला डेव्हलप करतो. ज्येष्ठ नागरिक आला आणि त्याच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे, तर त्यांना जर काठी हवी असेल चालायला, त्यांना कधी कधी कुबळा लागतात, तर ते मदत करू शकतो आम्ही. त्यांना कोणती म्हणजे निराधार योजना आहे त्यात त्यांना आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करू शकतो, तर ते प्लस त्यांना जर व्यायाम लागत असेल का रोजच्यासाठी कुठे काही, कारण भरपूर जे वयस्क असतात, वृद्ध असतात, त्यांना कमरेचा त्रास असतो, गुडघ्याचा त्रास असतो, तर फिजिओथेरपीच्या थ्रू आम्ही त्यांना ते पण ट्रीटमेंट दिली जातो. कधी एकटेपणाने ते बरेच खचलेले असतात, तर त्यांना कोणत्या आर्ट अँड क्राफ्ट सारख्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व किंवा त्यांच्या हॉबीजमध्ये त्यांना कसं इन्व्हॉल्व करून घेऊ, किंवा पेंटिंग त्यांच्याकडनं करून घेऊ, किंवा त्यांच्याकडनं स्टोरी टेलिंग, जसे लहान मुलं आमच्याकडे येतात तर त्यांच्या थ्रू त्यांना स्टोरी टेलिंग म्हणून इन्व्हॉल्व करून घेऊ. म्हणजे कुठे ना कुठे त्यांना पण बिझी ठेवून, त्यांना पण इन्व्हॉल्व करून घेऊन त्यांना असं वाटतं की चला आमचाही कुठेतरी उपयोग होत आहे. ज्यांना बोलता नाही येत त्यांना हिअरिंग इम्पेअर्ड लोक असतात, ज्यांना कानातून ऐकू येत नाही, तर जर आधीच्या वयातच हे समजून आलं तर आपण त्यांचं कमी वयातच हिअरिंग एड देऊन त्यांना बोलणं शिकवू शकतो. जर त्याला ऐकू येत नाहीये तर मशीनच्या थ्रू जर त्याला आम्ही बोलणं शिकवू शकतो का, आणि जर तो मशीन तेवढी उपयोगी ठरू नाही शकत तर कॉक्लिअर इम्प्लांट ही सर्जरी असते, ती त्यांना देऊन नंतर त्यांना स्पीच थेरपी दिली जाते. आणि जर खरंच त्यांना भाषा डेव्हलप होऊ शकत नाही, कारण कधी कधी खूप लेट येतात, तर त्यांना जर भाषा आपण आता नाहीच डेव्हलप करू शकत, साइन लँग्वेज त्यांना शिकवली जातात. जसं आपल्या नागपूरमध्ये भरपूरच डेफ अँड डम स्कूल्स आहेत जिथे साइन लँग्वेजमध्येच सगळे अभ्यासक्रम चालवले जातात. दिव्यांग व्यक्ती की ज्या काही व्यक्ती अंध असतात त्यांना जी भाषा शिकवली जाते, जी आपण सगळेजण ब्रेल लिपी म्हणून ओळखतो, ती पण इथे शिकवली जाते का? हो मॅडम, आमच्याकडे त्यांचे विशेषज्ञ आहे, ओरिएंटेशन अँड मोबिलिटी इन्स्ट्रक्टर त्यांना म्हणतात. आमच्याकडे ब्रेलची एक लायब्ररी आहे पूर्ण, जिथे स्टोरी बुक्स म्हणा किंवा कॉम्पिटेटिव्हचे बुक्स असतात, हे सगळे अवेलेबल आहेत. तर तिथे येऊन हे सगळ्या गोष्टी ते लोक शिकू शकतात आणि ते शिकवायला तिथे अवेलेबल असतात. जसं आमचं ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपी असोसिएशन आहे जे पूर्ण इंडियाला चालवतं, तसंच आमचं नागपूर ब्रांच ऑफ ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपी असोसिएशन आहे जे नागपूरमध्ये आहे. तिथे सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी कसं घेणं, स्वतःवर प्रेम कसं करणं, हे पण त्याचाच भाग आहे. मग म्हणजे घरची कामं हे सोपं कसं करू शकतो, कारण आज आपण म्हणजे जर कोणी दिव्यांग आहे तर त्याला घरची कामं करायची असेल तर ते थांबायला नको, तर त्याच्यासाठी एड्स असिस्टिव्ह डिव्हायसेस म्हणून आहे. जर त्याला खायचं असेल आणि त्याचा हात तोंडापर्यंत पोचत नाही आहे पण त्याला स्वतः जेवायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही चमच्याला विशेष पद्धतीने मॉडिफाय करतो की तो चमचा त्याच्या हातात बसू शकेल आणि तो स्वतःच्या हाताने जेवू शकेल किंवा आंघोळ करू शकेल. तर त्याची लाईफ आम्हाला इंडिपेंडेंट करायची, हे सगळ्यात मोठा आमचा उद्देश आहे. त्याची जर चेअर असेल, ती चेअर त्याला घरातून न्यावी लागेल, तर घर थोडं कसं मॉडिफाय करायला पाहिजे किंवा ती चेअर कशी मॉडिफाय करायला पाहिजे. त्याचं जर तो काम करत असेल तर त्याची ऑफिसमध्ये बसणारी चेअर त्याच्या डिसेबिलिटीला किंवा त्याच्या जे लिमिटेशन्स आहेत त्याला कसं अकंपनी करू शकते. टेबलची हाईट कशी असली पाहिजे, बसण्याची हाईट कशी असली पाहिजे, आपला पॉस्चर कसं असला पाहिजे, आणि जे हॉबीज आहेत त्याला डेव्हलप करायला, सोशल पार्टिसिपेशन. बरेचदा डिप्रेशन किंवा जे क्रॉनिक म्हणजे जे लांब काळापासून दिव्यांगजन असतात ते भरपूर डिप्रेशनमध्ये गेलेले असतात, तर त्यांना लोकांसोबत बोलणं हे आवडत नाही किंवा सामाजिक कार्यक्रमात जाणं आवडत नाही, तर त्या लोकांना मोटिवेट करणं आणि त्यांना सोशल पार्टिसिपेशन त्यांचं वाढवणं, ह्या पण गोष्टींकडे आम्ही तेवढ्याच याच्याने लक्ष देतो. इंडिपेंडेंट, मिनिंगफुल आणि पर्पजफुल असली पाहिजे, याच्याकडे आमचा हेतू असतो. डॉक्टर अश्विनी दहाट, आपण आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आलात आणि 27 ऑक्टोबर हा वर्ल्ड ऑक्युपेशन थेरपी डे कशासाठी साजरा केला जातो, त्याचा मुख्य उद्देश आणि त्या अंतर्गत येणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत त्या तुम्ही सोप्या शब्दांमध्ये आम्हाला समजवल्या, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. श्रोते हो, जागतिक ऑक्युपेशनल थेरपी दिवसाच्या निमित्तानं डॉक्टर अश्विनी दहाट यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथंच संपतोय. नमस्कार.